इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। शनिवारी उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयातून कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये आरोपी नेत असताना एका आरोपीने पोलिसांना गुंगारा देत थेट व्हॅनमधून उडी मारत पळ काढल्याची धक्कादायक घटना कल्याणच्या खडकपाडा येथे घडली होती। मात्र विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने मध्यरात्री गस्त घालत असताना सदर आरोपीला फिल्मी स्टाईल पाठलाग करत उल्हासनगरच्या भीम कॉलनी परिसरातून अटक केली आहे। संजू किसन वाघरी, वय 20 वर्ष, राहणार राहुल नगर, टेलिफोन एक्सचेंज समोर अमन टॉकीज जवळ उल्हासनगर 3 या आरोपीला विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने मार्च 2024 मध्ये एका घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली होती। त्यानंतर आतापर्यंत आरोपी कल्याणच्या आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कस्टडीत होता। शनिवारी संजू वाघरी याला सुनावणीसाठी उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयात आणण्यात आले होते। सुनावणी झाल्यावर पोलिसांची कैदी पार्टी आरोपीला पुन्हा आधारवाडी कारागृहात घेऊन जात असताना कल्याणच्या विक्कीनगर येथे एका स्पीड ब्रेकरवर व्हॅनचा स्पीड कमी झाला। याचा फायदा घेत आरोपी व्हॅनमधून उडी मारून पळून गेला। या घटनेने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती। आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तैनात करण्यात आली होती। दरम्यान विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील रामदास मिसाळ, दिलीप चव्हाण, गणेश राठोड, गणेश डमाळे, चंद्रकांत गायकवाड हे पथक मध्यरात्री 2 वाजता गस्त घालत असताना आरोपी संजू वाघरी याने भीम कॉलनी येथील एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला धमकावून त्याचा मोबाईल चोरून पळाला असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने फिल्मी स्टाईल थरारक पाठलाग करत आरोपीला रंगेहात अटक केली।